की ऑर्गन डोनेशन करताना की बाबा डोळे देणं, डोळ्यांचं दान, नेत्रदान करणं म्हणजे पूर्ण डोळा काढणं. तुम्ही आता सांगता की ते नेत्रपटल कॉर्निया काढणं असतं, ते थोडंसं जरा नीट सांगितलं तर बरं होईल. म्हणजे मनातली जी भीती आहे इतरांच्या ती दूर होईल. अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. हा सर्वांच्या मनात पहिलाच प्रश्न येतो, कारण आम्ही बोलतानाच बोलतो मी डोळे दान केले. डोळे दान केले म्हटल्यानंतर की हा पूर्ण डोळा काढला आणि तो कोणाला तरी दान केला. पूर्वी काळी असं होतं की तो संपूर्ण नेत्र गोल काढला जायचा आणि मग त्यातला कॉर्निया जो आहे तो कॉर्निया सेपरेट करून तो त्याच्यात वापरला जायचा आणि त्या नेत्रगोलाचा इतर डोळ्याच्या ॲनाटॉमीसाठी जी मेडिकल क्षेत्रातली जी डोळ्याचे अभ्यास करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी तो रिसर्चसाठी कामाला यायचा. परंतु आता इतकं सायन्स प्रगत झालेलं आहे आणि आम्ही इन सिटू त्याला म्हणतो, इन सायटो म्हणजे त्या जागेवरच त्याच्यावर फक्त काम करून फक्त त्या स्क्लेराला कट घेऊन एक परीघ फक्त हे करून तो फक्त एक काच आहे. हा जो काळा भाग दिसतो हा काळा भाग नसून आतला भाग काळा आहे. त्याच्यावरती एक ट्रान्सपरंट ग्लास आहे. जसं घड्याळावर काच असते तशी माझ्या डोळ्यावर काच आहे. तुम्ही महिला मंडळी तुम्ही जसं डोळ्यावर एक लेन्स लावता आणि तुमचे डोळे निळेशार दिसतात, हिरवे दिसतात, आम्ही म्हणतो वा डोळे किती सुंदर आहेत. पण ती काच लावून तुमचे डोळे सुंदर दिसतात. तशी ती काच तुम्ही जशी काढता तशी ही परमेश्वराने दिलेली ट्रान्सपरंट काच आहे आणि ती काढता येत नाही इतकंच, काढता येते एकदाच. ती काढून जर दुसऱ्याला दिले तर त्याचे डोळे सुंदरच दिसतील इतकंच नाही, त्याला दृष्टीसुद्धा दिसेल, त्याला दिसायला सुद्धा लागेल. इतकी उपलब्धी देवाने तुम्हाला दिलेली आहे. परंतु मेल्यानंतर आम्ही डोळा दान करणार, अख्खा डोळा काढल्यानंतर तो चेहरा विद्रूप होणार ह्या भीतीने आम्ही देत नाही. आता नेत्रदान म्हटलं की त्याला म्हणतात नेत्रदान, पण तो नेत्रपटल ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्निया असं म्हटलं जातं, तो कॉर्निया काढल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा एक काचेची तसाच प्रकारचा कॉर्निया त्या ठिकाणी बसवला जातो. पापणी बंद केली जाते.